मत्तई 5:10-12 ही वचनं आपण आज मननात घेणार आहोत. नीतिमत्वासाठी ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. माझ्या नामामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करीतील आणि तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य. 12 वचन, आनंद करा, उल्हास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे. कारण तुमच्या पूर्वी जे संदेश ठेवून गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला. धार्मिकतेसाठी, नीतिमत्तेसाठी, येशूच्या नावासाठी जेव्हा आमचा छळ केला जातो, जेव्हा आमच्या विरुद्ध सर्व प्रकारचं वाईट लबाडीने बोललं जातं, तेव्हा येशू सांगतो तुम्ही काय करा. काय शब्द लिहिला आहे? काय करा? आपले पवित्र शास्त्र आहे का? आनंद करा, उल्हास करा, मोर्चे काढा. आज मुद्दामून हे वचन आपण अध्ययनात आणत आहोत. ही सुरुवात आहे. याच्यापेक्षा भयंकर गोष्टींना आम्हाला सामोरं जायचं आहे. कोणी काय व्यक्तीने आम्हाला मारण्याच्या भाषा केल्या आणि त्या व्यक्तीला महत्त्व देऊन 24 मोर्चे निघाले महाराष्ट्रात. 24. परवा आझाद मैदान मुंबईला सर्वात मोठा मोर्चा झाला. 15,000 लोक, ख्रिस्ती लोक तिथे आले. कोणी सांगितलं? येशूने. ख्रिस्ती लोक मी मागे सांगितल्याप्रमाणे मोर्चे काय परत बोलू शकत नाही. आम्हाला अधिकार नाही. आम्ही मेंढर आहोत. आम्हाला शिंग नाही, आम्हाला नख नाही. कोणी आमची लोकर कातरून पण नेली, आम्ही काहीच करू शकत नाही. कोणी आमचे चर्चेस पाडले, आम्ही काहीच करू शकत नाही. ज्यांनी आरक्षणाचा फायदा घेऊन SC ST कॅटेगरीमध्ये सरकारी लाभ घेतला, त्यांचे सर्व लाभ काढण्यात येणार आहे. नवापूर भागामध्ये 100 पेक्षा जास्त चर्चेस पाडण्यात येणार आहे. जेव्हा माझ्या नामामुळे तुमचा छळ केला जाईल, तुमच्या विरुद्ध वाईट बोलले जातील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद करा, उल्हास करा. एक अपडेट मला द्यावीशी वाटते. आपल्याला ठाऊक आहे किंवा माहिती नाही, आमचा येशू येण्याची वेळ किती जवळ आलेली आहे. जेव्हा शल्मोनाचं 3रं मंदिर बांधलं जाईल आणि त्या मंदिरात जेव्हा खोटा ख्रिस्त उभा राहील, त्याच्या आधी येशू येणार आहे, नाही का? आणि मग त्या छळाला वगैरे सुरुवात होईल. आम्हाला आश्चर्य वाटेल. ह्याच आठवड्यामध्ये गेलेल्या इस्रायल लोकांनी त्या मंदिरामध्ये लाल बछड्याचं किंवा गाईचं अर्पण, जे गणना 19 मध्ये जे विधी लावून दिले ते देवाने मोशे कर्वे, आज पण ते तेच पाळतात. कारण त्यांना वाटत नाही येशू येऊन गेला. त्यांना वाटतं की आता येशू येणार आहे आणि तो येणार आहे म्हणून त्याच्यासाठी मंदिर बनवायचं आहे. आणि ते मंदिर बनवण्यासाठी प्रॅक्टिस म्हणून त्यांनी त्या लाल गायी शोधल्या, 5 गायी आणल्या आणि मागच्या आठवड्यात तिचं प्रात्यक्षिक दाखवलं. सर्व यहुदी लोकांना जगातून बोलवलं
आणि त्या लाल गायी जेव्हा त्या याजकाने घेतली, असं एक भिंग राहतो त्यांच्याकडे चेक करायला, त्याच्यात कोणताही दोष नको देवाला अर्पण करायच्या वेळेस. तर त्याच्या निदर्शनास आलं, ते बली हवन करताना त्याच्या निदर्शनास आलं की त्या लाल गायीच्या लाल केसांमध्ये 2 काळे केस आहेत. फक्त 2 काळे केस त्याने रिजेक्ट केले. ते म्हणे एवढे जमलेला आहे आणि आपण आता हे सर्व करत आहोत, तर त्यापेक्षा आपण ह्याचा सराव म्हणून ह्याला अर्पण करू. फक्त सराव त्यांनी केला. तुम्ही इंटरनेटवर जाऊन चेक करा. सर्व सामग्री मंदिर बनवायची तयार आहे, बांधकामाची. आता पूर्वी सारखे माणसं दगड उचलत नाही, विटा उचलत नाही, मशीन आहे. खोदावाला काम मजूर लागत नाही, मशीन आहे. विचार करा, मंदिर बनवायची सामग्री तयार आहे, मंदिरामधले सगळ्या वेद्या पंत्या सर्व बनून, वाद्य बनून तयार आहे. लेवी वंशातील याजक त्यांना घडवून ते तयार आहेत. अर्पणाची वेळ गेलेली आहे. मंदिर बांधायला किती वेळ लागू शकतो आजच्या युगामध्ये याचं कॅल्क्युलेशन करा. आणि तेव्हा येशू त्याच्या आधी येणार आहे, म्हणजे येशू किती लवकर येणार आहे. छळ होतील, छळ होत आहे, आमचे मंदिर पाडलं जाईल, पाडणार आहेत. तुमचा सरकारी लाभ हीच परीक्षा आहे. मी एका पास्टरशी काल बोलत होतो, माझे मित्र, आणि म्हटलं त्यांचे लाभ गेले, मग तर पुष्कळ ख्रिस्ताला सोडून निघून जातील. 1-1 लाखाच्या वर पगार आहे. म्हणून येशू म्हणतो, जो माझा वधस्तंभ घेऊन माझ्या मागे येतो, म्हणजे खरोखर तो वधस्तंभ नाही, आर्थिक वधस्तंभ असू शकतो, वेगवेगळे वधस्तंभ असू शकतात. स्वतःला नाकारण्याचा वधस्तंभ आहे 4 लोकांमध्ये. येशूला आम्ही स्वीकारतो, त्यासाठी खमके उभे राहतो की त्याला सोडून निघून जातो, हा वधस्तंभ आहे. आणि आजचा काळ, आजची वेळ हे मोर्चे काढायची नाही. 24 मोर्चे काढून ख्रिस्ती लोकांनी वेळ वाया घालवला. ही वेळ मोर्चे काढायची नव्हे, ही वेळ चर्चला अधिक एकत्र मजबूतीने उभं राहून प्रार्थना करण्याची वेळ आहे. जे आम्ही ऐकत आहोत 2000 वर्षापासून, येशू येत आहे, लवकर येत आहे, लवकर येत आहे. आमच्याच ह्या पिढीमध्ये येशू येणार आहे, कधी पण येऊ शकतो. कधीच घडलं नाही अर्पण. इस्रायल राष्ट्र जेव्हा या भूतलावर अस्तित्वात आलं, तेव्हापासून ह्या आठवड्यात पहिल्या वेळेस अर्पण झालं. आम्हाला वाटतं ना, त्याच्याही आधी येशू येणार आहे. ही वेळ ख्रिस्ती लोकांनी एकत्र येण्याची वेळ आहे, मोर्चासाठी नाही. एक दुसऱ्याला आधार देण्यासाठी, प्रार्थनेद्वारे एक दुसऱ्याला बळकटी देण्यासाठी, एक दुसऱ्याला विश्वासात मजबूत उभं करण्यासाठी. कोणत्याही क्षणी संकट येऊ शकतं. एखाद्याचे मंदिर राहतं की नाही आम्हाला माहिती नाही. इतिहास गवाह आहे, जेव्हा जेव्हा त्रास आणि संकट आले तेव्हा सुवार्थ प्रसार झालेला आहे. आमच्या रात संकट येणार आहे, कारण आम्ही आमच्या कम्फर्ट झोन मध्ये रिलॅक्स बसलेले आहोत. 4 गाणे गायचे, संदेश ऐकायचा, घरी जायचं, एवढीच ड्युटी ख्रिस्ती लोकांची उरलेली आहे. एवढं काम नाही. आणि आश्चर्य वाटतं, येशू ख्रिस्ताने त्याच्या सेवा कार्याला जेव्हा सुरुवात केली, जेव्हा तो 30 वर्षाचा पूर्ण झाला, यहुदी लोकांच्या चालीरीतीप्रमाणे 30 हे वय पूर्ण मॅच्युअर झाल्याचं वय आहे. आणि येशूने तेव्हा त्याच्या सेवा कार्याला सुरुवात केली. आणि सेवा कार्याला सुरुवात केल्यानंतर पहिलंच डोंगरावरचं प्रवचन दिलं. पहिलं प्रवचन जेव्हा येशूला शिकवत आहे, आणि पहिल्या शिकवणीत येशू सांगत आहे, धार्मिकतेकरिता तुमचा छळ झाला ते धन्य. येशूच्या मागे येणारा प्रत्येक तो खरा व्यक्ती, त्याचा छळ निश्चित आहे. मोर्चे काढून काय होणार नाही.
उलट त्यांच्या निदर्शनास आलं, एवढे ख्रिस्ती, आम्ही दाखवून दिलं रेकॉर्डपेक्षा जास्त ख्रिस्ती. स्वतःच्या पायावर दगड मारला. जेव्हा लोक तुमची निंदा, छळ करतील, तुमच्या विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लवाडीने बोलतील, तेव्हा तुम्ही धन्य, आनंद आणि उल्हास करायला उड्या मारा. स्वर्गातलं मोठं सुख सोडून दुःखाने भरलेल्या पृथ्वीवर देवाचा पुत्र आला आणि त्या जनसमुदायाला संबोधन करत असताना डोंगरावरील प्रवचनामध्ये तो छळाविषयी, दुःखाविषयी, निंदेविषयी, त्रासाविषयी सांगत आहे. आशीर्वादांविषयी सांगत नाही. ख्रिस्ती जीवन सोपं नाही. आज 2 ट्रक भरून शस्त्र घेऊन लोक आले, म्हणतील आता ख्रिस्ताचा नाकार करा, तेव्हा कठीण आहे. इथे हालेलुया म्हणणं सोपं आहे, पण छळामध्ये येशूसाठी उभं राहणं, वेळी रक्त साक्षी होणं, हे पण तेवढंच महत्वाचं आहे. काय आहे छळ? कसा आहे छळ? छळ म्हणजे आम्ही त्याला म्हणता येईल की एखाद्याला भयंकर पीडा, त्रास देणं म्हणजे काय आहे? तो छळ आहे. आणि छळ म्हणजे आम्ही चुकीचं वागल्यामुळे, आमच्या पापामुळे, आमच्या मूर्खपणामुळे कोणी आमचा छळ केला म्हणजे तो छळ नाही. येशूसाठी झालेला छळ. आणि म्हणून 1 पेत्र 2 अध्याय आणि त्याच्या 20व्या वचनामध्ये आम्ही वाचतो, कारण पाप केल्याबद्दल मिळालेले ठोसे निमूटपणे सहन करण्यात केल्यास त्यात काय मोठेपणा, पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूटपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. चांगलं केल्यामुळे ठोसे भेटणे, पापामुळे ठोसे भेटणे नाही. आणि म्हणून चांगलं केल्यामुळे पण जर आम्हाला आमचा त्रास होतो, आम्ही धन्य आहे. त्याच 1 पेत्र 3 अध्याय आणि 17व्या वचनामध्ये लिहिलं आहे, कारण चांगले करूनही तुम्ही दुःख सोसावे अशी देवाची इच्छा असली तर वाईट करून दुःख सोसण्यापेक्षा ते बरे आहे. आमचा छळ होत असेल तर तो चांगला आहे. देव सांगतो तो कोणत्या कारणास्तव चांगला आहे? देवाच्या वचनानुसार, धार्मिकतेकरिता, ख्रिस्ताच्या नामाकरिता कोणाचा छळ असेल तर तो किंवा ती आशीर्वादित आहे, ती धन्य आहे. म्हणून आमचा जो छळ करत असेल याचा अर्थ आम्ही आशीर्वादी आहोत, आम्हाला आशीर्वाद मिळत आहे. आणि आम्ही ते प्रार्थना करतो, देवा मला आशीर्वाद दे, आशीर्वाद दे. मग देव संकट पाठवतो, तेव्हा म्हणतो देवा आता दूर कर, म्हणजे आशीर्वाद काढून टाक. 1 पेत्र 4 अध्याय आणि त्याच्या 15व्या वचनामध्ये आम्ही परत बघतो, खून करणारा, चोर, दुष्कर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात ढवळाढवळ करणारा असे होऊन कोणी दुःख सोसू नये. या कारणासाठी दुःख सोसणं हे नव्हे, तर ख्रिस्तासाठी, धार्मिकतेसाठी दुःख सोसणं, तो धन्य आहे, ती धन्य आहे, ती आशीर्वाद आहे. स्वतःच्या चुकांबद्दल छळ झाला म्हणून नव्हे, तर ख्रिस्ताच्या नावासाठी जर कोणी आमच्यावर थुकले पण, तर तो छळ देव धरला, त्याला धरतो. 2 प्रकारचे छळ आहे, एक शारीरिक, एक मानसिक. शारीरिक छळ आम्हाला माहिती आहे, या शरीराला वेदना देणं, मारहाण करणं, उपाशी ठेवणं आणि प्रसंगी प्राण पण घेणं शारीरिक. पण आम्ही बघतो मानसिक, व्यक्तिगत काय आहे? शिव्या शाप देणं, टोमणे मारणं, निंदा करणं, अपमान करणं, तुच्छ लेखणं, थुंकणं, मानसिक छळ आहे. जो व्यक्ती या दोन्ही छळांविषयी बोलत आहे तो येशू या दोन्ही छळातून गेला.
दोन्ही प्रकारचे छळ त्याला भोगावे लागले, त्याला सोसावे लागले. आम्ही बघतो छळ कोणाचा होतो, कोणाचा छळ होतो. आमचा छळ का झाला नाही अजून 100 वर्ष झाली. कोणाचा छळ होतो. मी मागे म्हटलं आसाममध्ये आमचे बंधू स्टेन ग्रॅम आणि त्यांची 2 लेकरं यांना जिवंत त्या गाडीमध्ये बाहेरून लॉक करून जिवंत पेटून टाकलं त्याच्या लेकरांसोबत. मला वाटतं एक 7-8 वर्षाचा आणि एक 14 वर्षाचा असेल. लाकडं, ज्वलनशील पदार्थ, गवत असे गाडीच्या खाली आजूबाजूला असे लावले. बाहेरून गाड्या लॉक केली, जमा उभा राहिला आणि किती लवकर ते जळून जातील ह्या पद्धतीने त्यांना लगेच जाळून राख केलं. इमॅजिन करा आम्ही त्या सिच्युएशन मध्ये असलो तर काय करू. त्या स्टेनग्रामची काय चुकी होती. आणि हे उदाहरण सांगत असताना एक व्यक्ती आला आणि तो म्हणतो त्यांचा काय छळ करतात, आमचा करून दाखवा मग दाखवतो. ख्रिस्ती व्यक्ती म्हणतो आमचा करा मग दाखवतो तुम्हाला कोण छळ करता. आणि एक बाई आली त्या मंडळीची आणि ती म्हणते तुम्ही घाबरू नका, तुमचा छळ नाही होणार. जो येशूसाठी छळ सोसतो किंवा येशूसाठी जीवन जगतो त्याचा छळ होतो. आणि जो उलट प्रतिकार करतो त्याचा छळ कशाला होईल. जो प्रतिकार करतो, जो मोर्चे काढतो, जो प्रोटेस्ट करतो, एक प्रकारे आम्ही एक आव्हान देत आहे. जरी प्रार्थनेचं रूप तिथे देत असेल पण मोर्चे काढणं म्हणजेच आव्हान आहे. आमची ताकद मोर्चे घ्यायला ताकद दाखवतात एवढे लोक. आमची ताकद नाही, आमची आध्यात्मिक ताकद आहे. आध्यात्मिक ताकद आहे. आणि म्हणून 2 तिमोथी 3 अध्याय 12व्या वचनात लिहिलं आहे येशू मध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करावयास जे पाहतात त्या सर्वांचा छळ होईल. 2 तिमोथी 3 अध्याय 12व्या वचनात लिहिलं आहे येशू मध्ये सुभक्तीने आयुष्य क्रमण करावयास जे पाहतात त्यांचा छळ होईल, बाकीच्यांचा होणार नाही. चिंता करू नका. येशू म्हणाला योहान 15:17-21 मध्ये येशू परत म्हणतो जग तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्याने माझाही द्वेष केला हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयावर प्रीती केली असती, परंतु तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगातून निवडले आहे. म्हणून जग तुमचा द्वेष करते. हे माझ्या पाठीस लागले तर तुमच्याही पाठीस लागतील, परंतु ते माझ्या नामाकरिता हे सर्व तुम्हास करतील, कारण ज्याने मला पाठविले त्यास ते ओळखत नाही. ज्यांनी येशूचा छळ केला ते येशूचे जे अनुयायी आहेत, येशू सारखं जे जीवन जगतात त्यांचाही छळ करतील, प्रसंगी जीवे मारतील. येशू सांगतो जे या जगाचे आहेत त्यांचा छळ होणार नाही. रिलॅक्स, टेन्शन घेऊ नका. जे ह्या जगात आहे आणि जगाचे पण आहे त्यांचा छळ होणार नाही. जे ह्या जगात आहे पण ह्या जगाचे नाही त्यांचा छळ होईल. जे ह्या जगात आहे आणि ह्या जगाचे आहे असे कोण आहे माहिती का? आमच्या धार्मिक चालीरीती, आमच्या संस्कृती आमच्या एवढ्या हावी झाल्या आहेत, आमच्या इतक्या खोल शिरलेल्या आहेत ख्रिस्ती समाजामध्ये. देवाच्या वचनाचं स्टँडर्ड आम्ही कमी करतो.
देवाचं वचन काय म्हणतं ह्याला नाही बघत. हे चालू आहे ना म्हणून आम्ही करतो, पिढ्यानपिढ्या चालू आहे म्हणून आम्ही ते करतो, आम्हाला करावं लागेल. लोक काय म्हणतील? जे ह्या जगात आहे आणि जगाचे बी आहे अशांचा छळ होणार नाही. मग छळ कोणाचा होता? लोक म्हणतात एकच आहे, तुमचं बी आहे आमचं सारखंच आहे, आम्ही सर्व एकच आहोत. अशांचा छळ होईल का? जे आपल्या कार्यक्रमात येतात आणि आम्ही जर त्यांच्या कार्यक्रमात जातो, त्यांच्या चालीरीती अवलंबतो, त्यांच्यासारखे आम्ही जगतो, त्यांच्या संस्कृती आम्ही पाळतो, त्या आमच्यामध्ये इतक्या रक्तामध्ये शिरलेल्या आहेत का आम्ही आता ते विभक्त होऊ शकत नाही. आम्ही म्हणतो आम्ही सर्व सारखे आहोत. बघा ना, त्यांची लग्न बघा, आमची लग्न बघा, त्यांच्या प्रेतकिया बघा, आमच्या प्रेतकिया बघा, त्यांच्या चालीरीती बघा, आमच्या चालीरीती बघा. त्यांच्या कबरा बघा, आमच्या कबरा बघा. कोणीच सांगू शकणार नाही. फक्त एक क्रॉसमुळे क्रॉस ठोकतात ना, त्यामुळेच ओळखलं जातं. आमची लग्न, लग्नातल्या संस्कृती, मग ती हळद असो, मंगळसूत्र असो, मी परत बोलतो, मला बोलावं लागेल. मग कोणी काय बोला, कारण देवाच्या वचनाचं स्टँडर्ड कमी करता येणार नाही. या इतक्या आत शिरल्या की आमचा सताव कोण करल? कोण आमचा छळ करल? आम्ही तर सारखे आहोत. आम्ही आमचा येशू त्यांना देतो, पण त्यांचे येशू पण आम्ही घेतो. दुसरा दिवस, तिसरा दिवस, 12वा दिवस, 40वा दिवस चालूच. या हळद चोपड तेच हळदी लावून लावून पिवळे होऊन मरून गेले, पण आम्ही सोडत नाही. आज विषय निघाला म्हणून मला हे सांगावं लागेल, अशांचा छळ होणार नाही. आम्ही वेगळ्या जगात आहोत, या जगाचे नाही, आणि म्हणून हे जगाचे आमचा छळ करतील. पण जे जगाचे आहे ते जगाची मैत्री आहे, जगाशी मैत्री आहे, मग ते कशाला आमचा छळ करतील? ख्रिस्ती हे आमचं कळप आहे, कळप, फेन्सिंग कळप आहे. इथे एखादी बाहेरची गोष्ट एंटर करायला अशी थरथर कापायला पाहिजे. आमच्यामध्ये व्यसनं इतके आहेत, काय ते सट्टे, काय ते काय म्हणतात ते मला माहिती नाही. ख्रिस्ती कळपात व्यसनं, अरे ते म्हणतील आमच्यापेक्षा जास्ती तर तिथे आहे, ह्यांचा कसला छळ होईल? आम्ही जेवढं पितो आमच्या समोर त्यांच्यापेक्षा जास्ती, तर मी फक्त सेलिंग पुरचं म्हणत नाही, त्यांचे जेवढे समस्या नाही त्याच्यापेक्षा जास्त समस्या जिवंत देवाला ओळखणाऱ्या लोकांच्या कुटुंबात आहेत. आमचा छळ होईल का? आमची सगळी सोयरी इतरांशी इतकी घट्ट होऊन गेली, आमची लेकरं, आम्ही सगळे सोयरे झाले. आम्हाला वाटतं आम्ही त्यांचे आत्मी इथे आणू. आमचे गेले गेले बिचारे. कोण जबाबदार आहे? कोण हिशोब देईल? आमचे पोटाचे गोळे आज इतरत्र गेले, त्यांच्या आत्म्याचा नाश झाला, कोण जबाबदार? कशाला छळ होतो? उद्या छळ होणारच नाही अशांच्या घरात. म्हणून हे हात ना उंच होत नाही. आणि अशी खोटी धार्मिकता, असा बनाव
असे चेहरे, हे बहरूपे देव अंतःकरण ओळखतो. आणि म्हणून छळ ख्रिस्ती जे येशूच्या मागे चालणारे आहेत, ज्यांनी देवाच्या वचनाचं स्टँडर्ड अजून ठेवलेलं आहे, त्यांचा छळ होणार आहे, बाकीच्यांचा बिलकुल होणार नाही. रोमकराचं पत्र 8वा अध्याय 16 आणि 17 मध्ये लिहिलं आहे. कोणीतरी वाचा रोमकराचं पत्र 8वा अध्याय 16 आणि 17. आपण देवाबरोबर वैभव भोगावे म्हणून त्याच्यासह दुःख भोगतो, तर आपण तसे वारीस आहोत. आम्हाला नुसतं एकच शिकवलं की मेल्यानंतर मला स्वर्गात जायचं आहे आणि स्वर्गात कोणीतरी माझा बंगला बांधलेला आहे. येशू तर फक्त जागा तयार केला गेला. तो म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो. पण नंतर आम्ही इतके पुढे गेलो, आम्ही आमचे बंगले तिथे बांधले, 3-3 मजल्याचे, 4-4 मजल्याचे. असं आम्हाला वाटतं आता बस इथून सोडलं का तिथेच माझी रवानगी आहे. या भ्रमात राहू नका. जर आम्हाला देवाबरोबर त्याचं वारिसत्व हवं आहे, रोम 8:16-17 लिहिलं आहे, आपण त्याच्याबरोबर वैभव भोगावे, त्याच्यासह दुःख भोगतो, तर आपण तसे वारिस होतो. त्याच्याबरोबर दुःख भोगतो तेव्हा आम्ही त्याचे वारिस होतो. नुसते कोणी तलवारीने आमचे गळे कापल म्हणजे छळ आणि सतावणे. रोजच्या जीवनामध्ये आमच्या तडजोडे, रोजच्या जीवनामध्ये येशूला नाकारणं, रोजच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये विकलं जाणं, रोजच्या गोष्टीमध्ये आमचा विश्वास असा आम्ही विकून टाकतो. ही देखील गांभीर्यपूर्ण गोष्ट आहे. गलतीकरास पत्र 4 अध्याय 29 वचन, उत्पत्ती 29 आणि 9 आणि 10 मध्ये, गलती 4 आणि 29 मध्ये आपण बघतो देवाची मुलं आणि सैतानाची मुलं याच्यातला फरक दिलेला आहे. आणि हा काईन जो होता, उत्पत्ती आपण बघतो की हा दुष्टाचा होता, म्हणून त्याने नीतीची कृत्य करणारा हाबेलाचा त्याला हेवा आला आणि त्याच्या धार्मिकतेचा, नीतिमत्वाचा त्याने छळ केला, म्हणजे त्याला जीवे मारले. म्हणजे पहिला रक्त साक्षी धार्मिकतेकरिता झालेला हा हाबेल आहे. त्याच्या सख्या भावाने तो नीतिमान होता, धार्मिक होता, म्हणून त्याचा छळ करून त्याला जीव मारलं. आणि लक्षात असू द्या, ज्या धार्मिक व्यक्तीचा, ज्या नीतिमान व्यक्तीचा रक्ताचा थेंब ज्या भूमीत पडतो, त्याचं रक्त तिथून देवाकडे ओरड करतं. ज्या धार्मिक व्यक्तीचा, ज्या नीतिमान व्यक्तीचा, ख्रिस्तासाठी उभा असलेल्या व्यक्तीचा, सत्यासाठी उभा असलेल्या व्यक्तीचा जर कोणी अपमान करतो, जर कोणी मानसिक छळ करतो, जर कोणी वाईट निंदा करतो, प्रियांनो, तो व्यक्ती बोलणार नाही, पण त्याचा आवाज, त्याचा सूर स्वर्गातून देव घेतो. ही गंमत नाही, हे साधा सोपं गोष्ट नाही, ही साधी गोष्ट नाही. कोणा नीतिमानाविषयी बोलणं म्हणजे जिभेने आम्ही खून करतो, मानसिक. आणि कायनाने एका नीतिमान, एका धार्मिक त्याचा भाऊ, त्याचा छळ केला, खून केला. किती दिवसापासून ते चालू होतं त्याच्या मनात. आम्हाला सर्वात गोष्टी काय लिहिल्या नाही पवित्र शास्त्रात, पण हे एका रात्रीतून घडलेलं पण नाही. काहीतरी टोमणे टामणे मारत असेल तो. मोठा होता.
ख्रिस्ताचा छळ केला, पण ख्रिस्ताच्या पूर्वी अनेक संदेष्टांचा छळ केला. थोडक्यात आपण सांगतो, मोर्चे काढणाऱ्यांनो, थोडक्यात आपण पाहूया छळ कोणाचा आहे. आम्ही बघतो पहिले राजे 18वा अध्याय 19व्या अध्यायामध्ये इजबेलीने देवाच्या अनेक संदेष्टांचा वध केला आणि एलियाला देखील मारण्याचा खूप प्रयत्न केला, धमक्या दिल्या इजबेलीने. कितीतरी हजारो वर्षापूर्वीची गोष्ट. 2 राजे 24व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो, जखर्याने लोकांना मूर्तीपूजे विरुद्ध बजावले असता त्यांनी त्याला दगडमार करून मारून टाकलं. जखर्याला दगडमार करून मारून टाकलं. इर्मयाचं पुस्तक 20वा अध्याय आणि 32व्या अध्यायामध्ये आम्ही इर्मयाविषयी वाचतो. इर्मया संदेष्टाला कित्येकदा अटक झाली, मार देण्यात आला आणि एकदा तर अशी वेळ आली की त्याला चिखलाच्या विहिरीत टाकण्यात आलं. देवासोबत एकनिष्ठ राहणाऱ्या शद्रक, मेशक, अबेदनगो यांना तर त्या मूर्तीसमोर नमन करत नाही म्हणून 7 पट तापवलेल्या अग्नीमध्ये धमकी दिली, नाही टाकलं. दानिएलाचा 3रा अध्याय. आणि दानिएलाला 6व्या अध्यायामध्ये सिंहाच्या गुहेत टाकण्यात आलं. हा छळ आहे. ख्रिस्ताच्या नावासाठी, देवाच्या नावासाठी मरावं लागलं. येशूच्या जवळपास सर्व शिष्यांचा छळ झाला. पेत्र प्रेषित 4 मध्ये आम्ही बघतो, पेत्र योहान सुवार्ता सांगत असताना त्यांना येशूच्या नावाने बोलू नये म्हणून ताकीद देण्यात आली आणि त्यांना फटके मारण्यात आले. पेत्र आणि योहानला आपण वाचा घरी, प्रेषित 4 मध्ये 18 पासून. येशूच्या नावाने बोलू नका, गप्प बसा, आणि वरून फटके पण मारले. आपल्यापेक्षा आपण तर कोणी नाही हो, काय महान देवाचे दास होते, फटके मारले तेव्हा. प्रेषित 7 मध्ये 57 पासून जर आपण पुढे वाचलं, स्तेफनाने भाषण दिलं आणि चिडलेला जो जबाब होता पुढे, त्यांनी मोठ्या आरोळी मारून आपले कान बंद करून एक चित्ताने त्याच्यावर हल्ला केला, त्याला शहराबाहेर नेलं आणि त्याला मरेपर्यंत दगडमार केली. भाषण देत होता म्हणून. प्रेषित 8 मध्ये आम्ही बघतो, त्याच दरम्यान यरूशलेमातल्या मंडळीतला मोठा पाठलाग झाला म्हणून प्रेषितांखेरीज ते सर्व यहुदी या शमरोन प्रांतात पांगून गेले. सगळ्या मंडळीचं तिथे छळ झाला आणि ते छळ झाल्यामुळे ते सर्व पांगापांग त्यांची झाली. पुरुष स्त्रियास धरून आणून तुरुंगात टाकण्यात आलं. पहिली मंडळी 2000 वर्षापूर्वीची पहिल्याच त्रासाला सुरुवात झाली. येशूचे जे 12 शिष्य होते त्यांचा कसा छळ करण्यात आला आम्ही बघतो. जब्दीचा पुत्र याकोब, जेकोब, ह्याचा छळ कसा झाला. हेरोद अग्रिपाच्या काळात त्याचा शिरच्छेद करण्यात आला. याकोबाचा. फिलिपला कसं मारलं, वधस्तंभावर लटविण्यात आलं. येशूच्या 54 वर्षानंतर मत्तय जो जकातदार होता त्याला कापून मारलं 60व्या वर्षी. याकोब येशूचा भाऊ होता, 94 वयाचा असताना त्याला धोंडमार करून त्याचा मेंदू एका पात्रात भरून ठेवला येशूच्या भावाचा. मथाई म्हणजे जो यहुदा होता त्याच्या जागी नवीन शिष्य आला मथाई,
त्याला धोंडमार करून त्याचा शिरच्छेद केला. आंद्रिया पेत्राचा भाऊ आडवा तिरपा करून वधस्तंभावर मारला. मार्क अलेक्झांडरच्या लोकांनी मूर्तीच्या समोर त्याची ओढाताण करून दयामयानं दाखवून त्याचे तुकडे तुकडे केले मार्काचे. पेत्र वधस्तंभावर उलटा टांगून मारलं. पौल नीरोच्या कारकिर्दीत छळ करून त्याला देखील भयंकर रीतीने शिरच्छेद त्याचा करण्यात आला. यहुदा वधस्तंभावर मारलं. बर्तमय वधस्तंभावर मारलं. थोमा भारतामध्ये मद्रास म्हणजे आता चेन्नई या ठिकाणी जर तुम्ही आज पण गेला तर त्याचं एक स्मारक बनवलं आहे. तो प्रार्थना करत असताना मागून भाला भोसकण्यात आला त्याला. तसं चित्र पण तिथे केलेलं आहे. मी गेलो तिथे, मी पाहिलं. थोमा भारतात आला तेव्हा भाला मागून भोसकून येशूच्या त्या शिष्याला मारण्यात आलं. लूक जैतुनाच्या झाडावर टांगून मारलं. शिमोन आफ्रिकामध्ये वधस्तंभावर मारलं. योहान याला देखील मारण्यात आलं. आणि बर्नबा त्याला फक्त नैसर्गिक मरण त्या ठिकाणी आलं. येशूचे अनुयायी येशू सोबत राहिलेले, येशूचा छळ झाला, येशूला मारण्यात आला, त्याचप्रमाणे त्याच्या शिष्यांसोबत बी तेच झालं. सोपं नाही. आमचा छळ का होत नाही? तर छळ त्यांचाच होतो जे येशू प्रमाणे जीवन जगतात, तडजोड करत नाही. जर एक दिवस पण आपण बिगर तडजोडी करायचं जर फिरू ना तर आपला छळ नक्की होईल. आपल्याला वाईट बोलतील, आपली निंदा होईल, आपली चितू होईल. ख्रिस्ताच्या मंडळीचा भयंकर छळ करणारा जो शाऊल होता आणि त्याचा नंतर पाऊल झाला. प्रेषित 9 मध्ये आम्ही वाचतो, देव म्हणतो त्याला माझ्या नावासाठी किती दुःख सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. जो एकेकाळी छळ करत होता ख्रिस्ती लोकांचा आणि जेव्हा त्याला देव समजला आता तो ख्रिस्तासाठी मरायला तयार आहे. आता ना छळ आम्ही बघतो पावलाचा झाला. कितीतरी पत्र पावलाने लिहिले, कितीतरी पावलाच्या फेऱ्या झाल्या एशिया खंडामध्ये आणि त्याच्याद्वारे सुवार्ता प्रसार सर्व युरोपात त्या ठिकाणी झाला, एशियात झाला. पावलाने ख्रिस्ताकरिता जो एके वेळी छळ करत होता त्याने ख्रिस्ताकरिता मूर्खपणा, अशक्तपणा, अप्रतिष्ठा, भूक, तहान, उघडे वागडेपणा, मार, बेघरपणा, श्रम, निर्भसना, निंदा सर्व काही सहन केलं. प्रेषित 4 मध्ये आम्ही वाचतो. त्यांनी लिस्ट लिहिली. प्रेषित 4:10 ते 13 मध्ये लिस्ट लिहिली. त्यांनी ख्रिस्तासाठी काय काय सोसलेलं आहे.